छगन पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. नयन, बिलीव्ह माय वर्ड, या दोन संघांमध्ये जो संघ जिंकेल ना आजच्या दिवसामध्ये तो कंटेंडर असेल क्वालिफाय होण्यासाठी. ॲज अ अनालिस्ट म्हणून मी तुझ्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय, कारण दोन्ही टीम जे आहेत ते नामांकित आहेत. वालकस संघ यंदाचा हंगाम या संघाने जास्त खेळला नाही, मात्र प्रॅक्टिस दमदार चालू आहे आणि टीमकडे कॅलिबर देखील आहे. दुसरीकडे छगन सारखा खेळाडू आहे, सिंगल लाइनेडली मॅचला पलटण्याची शक्ती त्या खेळाडूच्या हातामध्ये, पोटेन्शियल त्याच्यामध्ये. यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिला बॉल वाईट पाहायला मिळेल. अबांतरशी धाव फलकावरती आड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 1 या आकड्यावर. वन ऑन द बोर्ड, 1 धावची धाव फलकावरती. अंडर मोरम क्रिकेट खेळायचा फार चांगला अनुभव सुपांकडे. ऑन स्ट्रायकिंग एंडवरती डावखोऱ्यात असे विध्वंसक फलंदाज अर्थातच खडवलीचा वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर अर्थातच सुदर्शन पाहायला मिळतोय. यावेळेस पंचांकडे पुन्हा एकदा अपील करण्यात आली. आलाय बॉल डॉट. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फार चांगली गोलंदाजी मैदानावरती आता कमबॅक झालेला आहे. स्ट्रायकिंग एंडवरती सोपान पाहायला मिळतील. फार चांगले खेळाडू आहेत, फार चांगल्या पॉवर प्लेचा यूज करतात. मच्छिंद्र आहेत, गोरख आहेत, सोपान देखील आपल्याला पाहायला मिळतात. भाविक भाऊ देखील आहेत. हे सर्व स्टार कास्ट आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. कामा टीम कुठे जायचं नाहीये, पुढची मॅच लगेच आपण खेळवणार आहोत याची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस मिसिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. बॉल पडतोय नोमॅन्स लँड मध्ये. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडवरती या थ्रो अतिशय वेगवान आणि बघता बघता मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील धावा. त्या मात्र 2 आणि 2 धावींच्या मदतीने धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. छगन सांबरे एक जबरदस्त खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. काहीच अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा रनअप आहे. पहिले वेग, त्यानंतर थोडंसं पॉज आणि त्यानंतर पुन्हा एकदा वेगवान गतीने हा या ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न. काय कमालीचा एफर्ट होता यार. आय थिंक अज्जू होते आणि कमालीचा एफर्ट देखील आपल्याला पाहायला मिळाला. एक्झॅक्टली मैदानावरती सिंगल ऍड होईल, मात्र जे एफर्ट होते ना ते लाजवाब होते. कृष्णा केनेसर आणि अगदी त्यांच्या बाजूलाच आपल्याला तो फिल्डर पाहायला मिळतोय. जणू काही त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. कृष्णा सर आपल्याला पाहायला मिळतील स्क्वेलेक पंचांच्या भूमिकेमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमधील एक फार मोठं नाव, फार मोठा चेहरा, एक हसरा चेहरा जो नेहमी करतो घाव घेरा, असे कृष्णा सर. त्यांच्या समवेत बाळा माने सर आपल्याला पाहायला मिळतील. वन ऑफ द फायनेस्ट अंपायर इन टेनिस बॉल क्रिकेट. सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला त्यांची वर्णी लागत असताना देखील पाहायला मिळते. आता स्ट्रायकिंग एंडवरती सुदर्शन आहे. आता हे बॅटल बघायला मजा येईल. या बॅटलमध्ये जो जिंकेल ना ती टीम या मॅचमध्ये फ्रंट फूटवरती असेल. सुदर्शनचा विचार केला तर डावखुऱ्यात असं एक विध्वंसक फलंदाज म्हणून सुदर्शनकडे पाहिलं जातं. यावेळेस ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. पहिला बॉल आणि या मॅचची गोल्डन विकेट. मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. सुदर्शनच्या खेळीचा अंत. हा मोठा धक्का बसतोय स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस बस संघाला. फलंदाज सुदर्शन बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानावरती सोपान पाहायला मिळतील. सोपानच्या वतीने कशी कामगिरी असेल ती देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. सोपान सिनियर पाहायला मिळतील. बॉल झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 4. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सोपान ज्युनियर आणि सोपान सिनियर असे 2 खेळाडू मैदानावरती. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला इनसाइड आउट थ्रू कव्हर्स. अंडरआर्म क्रिकेटचा फार चांगला अनुभव, तो अनुभव इथे दाखवत असताना थ्रू कव्हर्स इनसाइड आउट कव्हरच्या
बीट करत बॉल निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी सोपान सिनियरच्या बॅटमधून चौकार. तिने धावफलक 8 या आकड्यावरती. सोपान सिनियरच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती जो चौकार आलाय. स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस बस संघ आता थोडस सुटकेचा निश्वास जरूर घेतला असेल. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज प्लम झाले होते, मात्र लेगबाशी एकदा वाट. सोपान संपूर्णपणाने संभ्रमात होते, एक्झॅक्टली घडतंय काय. आणि अगदी आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती आलेली ही सिंगल नाहीये. डेली, येस, डेली बॉल पाहायला मिळेल. त्यामुळे डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त. मॅजिकल बॉल होता, बॉल होता जादुई, जो मोहिनी टाकून गेला फलंदाजावरती आणि संपूर्णपणाने फलंदाज बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या 8. विवेक पाहायला मिळतील. विवेक यांच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असेल. सोपान ज्युनियर स्ट्रायकिंग एंडवरती असतील, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील सोपान सिनियर. डगआउटमधून अजून देखील भरपूर सारे खेळाडू आहेत जे चांगल्या प्रकारची कामगिरी करतात, ज्यामध्ये गोरख आहेत, ज्याला आपण गॅरी म्हणतो. मच्छिंद्र देखील आपल्याला पाहायला मिळतील. मच्छी त्यांच्या समवेत भाविक दादा देखील पाहायला मिळतो, जो देखील फार चांगला बॅटर आहे. दुसरीकडे आता बॉलिंग ट्रॅकवरती विवेक पाहायला मिळतील. विवेक ओळखला जातो अचूक लाईन अचूक लेंथवरती भेदक गोलंदाजी करण्यासाठी. तो विवेक आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये. फिल्डिंगची प्लेसमेंट थोडीशी बदलतीये. स्वीपर कव्हरचा खेळाडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये आलाय, थर्डमॅनचा खेळाडू पॉईंटमध्ये आलाय. मिड ऑफ मिड ऑन दोन्ही वेकेंट आहेत. मिड ऑनचा खेळाडू थोडासा वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये फिल्डर, एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीप मध्ये फिल्डर, एक खेळाडू स्क्वेल, एक खेळाडू मिड विकेटमध्ये. अशा फिल्डिंगची आपल्याला विवरचना पाहायला मिळतीये. मजा येईल ज्या प्रकारची फिल्डिंग आहे. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त गोलंदाजी विवेकच्या वतीने पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला बॉल जो आहे तो बॉडीला हिट झालाय. स्विच करण्याचा प्रयत्न सोपानचा आपल्याला पाहायला मिळाला, तो देखील फसला. लेगबाशी एक धाव 8 टीमचा टोटल मध्ये. टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजाच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असेल. स्ट्रायकिंग एंडवरती सुपान सिनियर, धावसंख्या 8. त्यानंतर सिंगल आली होती. या मॅचमध्ये कुठेतरी असं वाटलं की कदाचित कमबॅक होईल. छगनच्या वतीने फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अंतर्गत संघ ओळखला जातो छगनच्या कामगिरीसाठी. 3 डायमेन्शनल कामगिरी छगनच्या वतीने आपण नेहमी पाहिली आहे. विथ द बॅट, विथ द बॉल आणि विथ द फील्ड फार चांगली कामगिरी तो नेहमीच करतो. धावसंख्या फलकावरती आपल्याला 11 पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, रडारपेक्षा थोडासा दूर. एक्झॅक्टली पंच कळवतात की वाईड लाईनच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल झालाय. अवांतरची धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 12 या आकड्यावर. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे टीम वालकस संघाची आणि ज्या प्रकारची फलंदाजी आहे टीम कालभैरव अंताडे संघाची, 40 धावा तरी बनवणं गरजेचं आहे. यावेळेस बॅटची एज पाहायला मिळते. थर्डमॅन मध्ये फिल्डर रनआउटचा प्रयत्न. सोपान ज्युनियरच्या खेळीचा अंत. स्ट्रायकिंग एंडवरती कडक थ्रो आणि कडक विकेट मैदानाच्या बाहेर. जो खेळाडू चांगल्या टच मध्ये होता यंदाच्या अंगामध्ये असा खेळाडू सोपान ज्युनियर. बॅक टू दी पवेलियन.
टीमचा टोटल मध्ये थोडंसं आपण पाहू शकतो, जो मात्र फरक पडत असताना धावसंख्या एका धावेने पुढे सरकेल 13 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ झालाय, 13 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. फार चांगली गोलंदाज विवेकच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह बॉलिंग. पहिले षटक छगनचं जबरदस्त राहिलं, फक्त 8 धावेंचं. त्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून विवेकने देखील फार चांगली गोलंदाजी केली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती सोपान पाहायला मिळत आहेत. या सोपानच्या बॅटमधून एक चौकार आला, एक डबल आली आहे. मात्र आता मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. यावेळेस कट केलाय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. डीप मध्ये फिल्डर असतील, फिल्डिंगला जबाब. मैदानावरती आलेली सिंगल, स्ट्रायकिंग एंडवरती थ्रू. आता स्ट्रायकिंग एंडवरती थ्रू आहे. कलेक्शन चांगलं आणि बघता बघता एका धावेवरती समाधान मानावं लागेल. फार चांगले फिल्डिंग, तितकंच चांगलं थ्रो, तितकंच चांगलं कलेक्शन. दुसरीकडे समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला. स्ट्रायकिंग एंडवरती तो थ्रो केला आणि तितकंच चांगलं यष्टीरक्षकाच्या वतीने देखील कलेक्शन पाहायला मिळतोय. आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती 14, 14 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल असेल, गोलंदाज तयार विवेक. यावेळी स्लॉट मधला बॉल मिस हिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर कॅच करत असताना कंप्लीट. जेडीच्या खेळीचा अंत. जैदी बॅक टू दी पवेलियन. गडी गमावलाय दुसरा, माफ करत तिसरा. बॅटिंग करत असताना स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस बसंगाने. फलंदाज जेडी बॅक टू दी पवेलियन. पाहणं इंटरेस्टिंग आहे. अक्षय पाहायला मिळतील. अक्षय कडव स्ट्रायकिंग एंड वरती. ऑन साइडला वळवला, अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. डीप मध्ये फिल्डर असेल, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न मैदानावरती असेल, पंचांकडे अपील करण्यात आली आहे. मात्र 2 धाबा ज्या मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अज्जू पाहायला मिळत आहे, ज्या अज्जूच्या विरोधामध्ये आक्रमकतेने फलंदाजी करण्याचा मनसुबा, मैदानावरती ठाम फलंदाजी करण्याचा एक प्रयत्न केला जातोय. बॅटिंग करत असताना सुपान यांच्या वतीने. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झालाय, थोडासा का होईना एक्स्ट्रा बाउन्स ऑफर झालाय या बॉलला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अज्जूच्या वतीने फार चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. सुपन थोडेसे आता संभ्रमात पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर कमबॅकच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, मात्र तसं एफर्ट पाहायला मिळतोय. कमालीचा एफर्ट आहे, जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला विवेकच्या वतीने. अफलातून एफर्ट, कमालीचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती आलेल्या या 2 धावा, 2 धाव्यांच्या मदतीने 18 धावा या धावफलकावरती असतील. कौतुक आहे ज्याप्रमाणे विवेकने कमालीची कमबॅक केलं, कमालीची कामगिरी केली. माहीचं देखील मी कौतुक करेल. माहीच्या वतीने देखील फार चांगलं फिल्डिंगचं एफर्ट आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी.
खुश आहेत अज्जूला देखील माहिती आहे इथून मला डॉट बॉल पर्सेंटेजच वाढवायचे आहेत. विकेट जरी आली नाही, विकेटच्या शोधामध्ये जर गेलो, एखादा सिक्सर बसलं तर मात्र समीकरण थोडेसे उद्ध्वस्त होतील. त्यामुळे मला डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे. यालाच म्हटलं जातं प्रेझेन्स ऑफ माइंड. धावा कमी आहेत, तुम्ही डॉट बॉल पर्सेंटेज आपोआप वाढवले तर विकेट तुमच्याकडे आपोआपच येतात. यावेळेस मिसिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, एसटी रक्षक येतील, कॅच कंप्लीट करतील, फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन, सोपानच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय चौथा. स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस बस संघाने. फलंदाज सोपान सिनियर. गुड्डू पाहायला मिळतोय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन. अज्जूने जबरदस्त गोलंदाजी केली. यू मिस आय हिट. गुड्डूच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय 5वा. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 18 या आकड्यावरती. आता विकास बॉलिंग ट्रॅकवरती आले. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच अक्षय नागेश आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. शेवटच्या षटकामध्ये 12 ते 13 धावा जरी आल्या, धावसंख्या 31 पर्यंत जरी पोहोचली तरी 32 धावा डिफेंड करण्यासाठी मी म्हणेल चांगली गोलंदाजी अटॅक आहे. काय केलं यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास जर ठेवला तर त्या धावा देखील डिफेंड होऊ शकतात. मात्र त्यासाठी हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये कमबॅक करणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. विकास आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवरती. अक्षय स्ट्रायकिंग एंडवरती, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन नागेश. परेश यांची देखील उपस्थिती. पर्या वेलकम. यावेळेस बॅटची एज पुन्हा एकदा कीपरच्या वतीने. अप्रतिम टेक. फलंदाज बाद. विकेट होत असताना पतन. अक्षय बॅक टू दी पवेलियन. 1 more विकेट डाऊन. करण पाहायला मिळतील नवीन बॅटर. यावेळेस देखील लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची पाहायला मिळते. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल आणि धावसंख्या फलकावरती 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतील. विकास पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवरच्या. विकासने देखील सुरुवात फार चांगली करून दिली आपल्या संघाला. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळालं. यावेळेस स्ट्रोक तर फसलाय. डाऊन द बॉल. फिल्डर येथील कॅचची संधी निर्माण झाली आणि धक्का बसलाय. विकेटचं पतन करांच्या खेळीचा अंत. अजून एक धक्का बसतो. बॅटिंग करत असताना स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस बस संघाला. फलंदाज करण बॅक टू दी पवेलियन.
प्रतीक पाहायला मिळतात डावखुऱ्या हाताचे फलंदाज. बॉल हवेमध्ये निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीकच्या बॅट मधून ज्या षटकाराची नितांत गरज होती तो षटकार आलाय. सिक्सर. 25 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रतीकच्या बॅट मधून अजून एक मोठा स्ट्रोक आला. धावसंख्या 30 प्लस गेली तर मात्र एक फायटिंग टोटल देखील मैदानावरती उभं राहू शकतं. आमचे समालोचक मित्र आमचे बंधुराज प्रथमजी चव्हाण यांच्याकडून वालकर संघाला शुभेच्छा आल्या. ते देखील ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 25 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. टीम विनंती असेल. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार. वन्स अगेन विकास स्ट्रायकिंग एंडवरती प्रतीकच्या बॅटमधून आपल्याला अफलातून स्ट्रोक पाहायला मिळालाय. यावेळेस अजून एक. वा काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी अजून एक दमदार चौकार. जर ही मॅच वालकर संघ जिंकला तर मात्र प्रतीकचं प्रमोशन करणं गरजेचं आहे. आलाय तो 9व्या क्रमांकावर आणि चला नवीन बॉल म्हणजे जुनाच बॉल दिलाय. धावसंख्या फलकावरती 29 धावा पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस फलंदाज बाद विकेटचं पतन. मात्र प्रतीकने छोटी बट स्मॉल इफेक्टिव्ह इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रतीकच्या पतीने फलंदाज बाद होतील. विकेट्स होत असताना पतन. मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम वालकर संघाला. फलंदाज प्रतीक बॅक टू दी पवेलियन. तेहतीस धाब्यांचं लक्ष असेल ते म्हणजे टीम अंताडे या संघासमोर. चला 33 धाब्यांचं लक्ष 33चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय.
फक्त लक्ष असेल. 33चं टार्गेट. थँक्यू सो मच. प्रसन्न चव्हाण यांचा आवाज आपण ऐकला आणि धाव बनवले. 32 आणि 33 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. नक्कीच अनिकेत कौर आणि कल्पेश कौर यांचे इथे आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने कल्पेश कौर यांचं मनापासून आभार. आजचे ते अन्नदाते आहेत. सर्व मॅनेजमेंट कमिटीला त्यांच्या माध्यमातून आज जेवण आहे. एकविरा धाब्याचे प्रोप्रायटर आहेत. गोलंदाज आहे सुदर्शन. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. स्ट्राईक इनला बॅट्समन. स्ट्राईक इनला बॅट्समन छगन आहे. छगन आणि आदेश ही जोडी आहे. गोलंदाज सुदर्शन. स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस आणि सामना सुरू आहे कालभैरव अंताडे या दोन टीममध्ये. हुक करण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. 33 धावा डिफेंड करायच्या आहेत फाल्कस या टीमला आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये, कारण की टार्गेट 33 धावांचं आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ जय हनुमान कांबा या संघासमोर फाईट करेल या पुढच्या मॅचमध्ये. सुदर्शन गोलंदाजी मार्कवरती. क्या बात, इनफिल्डच्या वरून खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. छगनच्या बॅटमधून हा चौकार येतोय. धावसंख्या आहे 4. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे जिथे 33 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. क्या बात आहे, लॉफ करतायत. ग्लोरियस स्ट्रोक, शॉट लाईक दॅट. सीमारेषेच्या बाहेर चौकार. यावेळेस लाईन पाहावी लागणार आहे. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न आणि यस फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. व्हाईट प्लस रनआउट.
अज्जू येत आहेत नवीन फलंदाज. प्रचंड वेग आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. धावसंख्या आहे 9. अजूनही 24 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 18. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. गोलंदाज संगम येत आहेत आणि स्ट्राईक एंडला बॅट्समन छगन आहेत. छगन आणि सुधीर ही जोडी आहे. 18 चेंडू 24 ची गरज या मॅच मध्ये आहे. पुल करतायत क्षेत्ररक्षक आहेत. वाईड इशलॉंगनला एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग. फेकी खराब आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2. आमचे अत्यंत जवळचे मित्र विवेक खाडे उर्फ बाबू खाडे सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील उपसभापती चषकासाठी शुभेच्छा येत आहेत. त्यांचा बिग शो नक्कीच 26 जानेवारीपासून 26 जानेवारीपर्यंत तुमच्या भेटीसाठी येणार आहे. आई बागेश्वरी चषकाचं आयोजन. नक्कीच बघा आई बागेश्वरी चषकाचं आयोजन आहे 20 जानेवारी ते 26 जानेवारीपासून आणि तिथे कल्याण ग्रामीण हापमधून 2 संघ नक्कीच बाकी आहेत. कोणाला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण प्रसन्न चव्हाण आमच्याशी किंवा विवेक खाडे यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. धावसंख्या आहे 15. 33 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. 33 धावांचं टार्गेट आहे. छगनने चांगली बॅटिंग केली आहे.
आतापर्यंत 3 चौकार. फुलटॉस चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि नाराज आहे छगन देखील, कारण की फुलटॉस चेंडू होता, त्याचा फायदा घेऊ शकले नाहीयेत. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 15. जिंकण्यासाठी 18ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15. 15 चेंडू 18 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी संगम गोलंदाजी मार्कवरती. हुक करतायत. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. बॅटची कडा झेल सोडलाय. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. फुल टॉस. फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. अजून 9 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. बनवायच्या धावा 9 या मॅच मध्ये. चला जय हनुमान कांबा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. टीम कांबा कॅप्टन सागर लोखंडे संघनायक आहेत. जय हनुमान कांबा या संघाचे. बारा चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज जयदीप. क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेगला. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आला हा डॉट बॉल. गोलंदाज आहेत जेडी जयदीप. या तिसऱ्या षटकामध्ये 11 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. छगनने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. छगनच्या नावाने हा संघ ओळखला जातो. रन मशीन आहे काल भैरव अंताडे या संघाची. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. जेडी चांगली गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे वालकस या संघाचा. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 9 धाव बनवायच्या आहेत. बॅटची कडा आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगला. एक धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 25. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत.
8 चेंडू 8ची गरज या मॅच मध्ये. काय गोलंदाजी होते. जेडी इम्प्रेस करतायत. पुल केल्या डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 26 26 धावा. 7 चेंडू 7ची गरज. 12 चेंडू 9 धाव बनवायच्या होत्या आणि जयदीपने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे. 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 2 धावा खर्च करतोय गोलंदाज जेडी. जयदीप छगन स्ट्रायकिंगला आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 3 धावा आणि जयदीपने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय. स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस या टीमला आणि 6 चेंडू शिल्लक 6 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये काल भैरव अंताडे या संघाला. सहा चेंडू 6ची गरज आहे. चला सामना आपण स्पीडअप करायचा आहे. 6 चेंडू 6 बनवायचे आहेत. गोलंदाज या अंतिम षटकामध्ये करण. जेडीने इम्प्रेस केले या मॅच मध्ये. 6 चेंडू 6ची गरज. छगन आहेत स्ट्राईक इनला. अतिरिक्त बाउन्स आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा येईल. फर्स्ट बाउन्सर. चेंडू शिल्लक 6 बनवायचे आहेत धावा या मॅच मध्ये 5. सहा चेंडू आणि 5ची गरज. ऑन साइडला खेळत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 29 जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 5. चला शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे. कल्पेशजी कोर. यस चेक केलं जाईल. हा बॉल चेक करायचा का पुढचा. हा ना. यस चेक करूया आपण.
चला फेअर डिलिव्हरी आहे. चला सामना सुरू ठेवायचा आहे. 5 चेंडू आणि 4 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. चला चेंडू शिल्लक आहेत. 5 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 4 स्ट्राईक इनला बॅट्समन सुधीर आहेत. सुधीर ऑन स्ट्राईक. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि यस फिंगर फलंदाज झालाय बाद. एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद आहे? सुधीर. बॅक टू द पवेलियन. चार चेंडू शिल्लक आहे. 4 धावांची गरज. या मॅच मध्ये वापसी झाली आहे. वालकस या संघाची 12 चेंडू 9 धावा डिफेंड करायच्या होत्या. जेडीने अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलं आणि अंतिम षटकामध्ये करण देखील इम्प्रेस करतायत. 4 चेंडू शिल्लक. 4 ची गरज आहे. क्रिकेट आहे. क्रिकेट हा निश्चितांचा खेळ आहे आणि या मॅच मध्ये वापसी केली आहे वालकस संघाने. चला सामना स्पीडअप करा. जास्त वेळ घेतायत या मॅच साठी, या इनिंग साठी वालकस संघ. चला फिल्डिंग लावून घ्या आपण. चला वालकस टीम जास्त आपण टाइमपास करतायत असं वाटत नाही का? चला 25 मिनिटं घेतलेत आपण. अजूनही सामना फिनिश झाला नाहीये. 4 चेंडू 4 ची गरज. आणि क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी वालकस संघाकडून. पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावरती. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 4. कुठे होता सामना? कुठे आलाय हा सामना? सर्वांना असं वाटलं असेल की हा सामना 3 षटकांमध्ये फिनिश होईल, परंतु हे नियतीला मान्य नाहीये. हे वालकस संघाला मान्य नाहीये. काय फाईट दिली या मॅच मध्ये. 3 चेंडू शिल्लक. 4 ची गरज. स्ट्राईक इनला बॅट्समन रुपेश. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलाय की मॅच सोडलीये येणारा काळच ठरवेल. कारण की झेल सोडला आणि त्याच्यावरती आल्या या धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 31. 2 चेंडू शिल्लक. 2 ची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. काल भैरव अंताडे या संघाला. दोन्ही संघांची चिंता वाढली आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये या 2 संघांमध्ये.
धावबाची संधी आहे आणि विकेटचं पतन फलंदाज झाले बाद. एक चेंडू शिल्लक, 2ची गरज या मॅच मध्ये. दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चेंडू बनवायच्या, धावा 2. एक चेंडू, 2ची गरज. सामना जिंकण्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. छगन स्ट्राईक इनला आहे. छगनने या मॅच मध्ये धावा बनवलेले आहेत 25. एक चेंडू, 2ची गरज. आणि शेवटचा चेंडू आलाय, डॉट. आणि छगनने ही चूक केलेली आहे. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे वालकस संघाने. अभिनंदन वालकस संघ. 12 चेंडू 9 धावा डिफेंड केलेले आहेत वालकस संघाने. अभिनंदन वालकस संघाने. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच करण, ज्याने अंतिम षटकामध्ये या 6 धावा डिफेंड केल्या. चला दोन्ही कॅप्टन या टॉस साठी वालकस आणि कांबा.